नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे। ती दोडक्याची भाजी अशी करणार आहे म्हणजे ती भाजी केल्यानंतर तुम्हाला भाताबरोबर डाळसळ करायची गरज नाही पडणार आहे। त्याच्यासाठी बघा मी इथे दोडकं घेतले, अर्धा किलो दोडकं आहे आणि मी 3 टेबलस्पून तुरीची डाळ घेते। ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि आता सध्या मी बाजूला ठेवून देते, तोपर्यंत दोडकं सोलून घेते। हे बघा इथे मी दोडकं घेतलं, ते दोडकं सोलून घेते। दोडकं अगदी पांढरं सगळं हिरवागार भाग आहे तो त्याचा अजिबात काढायचं नाही, फक्त शिरा काढून घ्यायचे, ते दोडकं चिरून घ्यायचे। मी तुम्हाला 2 प्रकारे दोडकं कसं चिरायचं ते दाखवते। एक मी चॉपिंग बोर्डवरती चिरणार आहे, म्हणजे असं खाली ठेवून, आणि अजून एक हातावरती सुद्धा चिरते, ते सुद्धा दाखवेन मी। कसंही तुम्ही चिरलं तरी पटापट होतं दोडकं। आणि ही भाजी तर एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि या भाजीला जास्त काही लागतच नाही। तुरीची डाळ लागते, वरून मसाले लागतात आणि कांदा, ह्याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही आणि टिफिनसाठी तर एकदम मस्त भाजी आहे। पण ही भाजी आपल्याला कुकरलाच लावायची आहे। हे बघा इथे मी हाताने चिरून घेते, हातावरतीच चिरते मी। हे बघा किती पटापट होतं हातावर चिरून। दोडकं कवळं असल्यामुळे ते पटापट चिरलं जातं। आता दोडकं चिरून झालंय, मी ते एका बाजूला काढून घेते आणि ते चिरून झाल्यानंतर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आता फोडणी घालणार आहे। कुकरमध्ये फोडणीसाठी तेल घालते आणि तेल घातल्यानंतर जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो कांदा त्यामध्ये घालायचा आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। हा बघा इथे कांदा छान परतवून झाला आहे, त्यामध्ये आता बाकी मसाले घालते मी। पाव चमचा हिंग आहे, अर्धा चमचा हळद आणि 2 टीस्पून मालवणी मसाला घालते। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकता आणि ते मसाले कांद्यामध्ये छान असे परतवून घेते। मसाले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोडकं घालते आणि हे दोडकं मी पाण्यामध्ये टाकलं होतं, ते का टाकलं होतं नंतर दाखवते तुम्हाला। आता मी ती भाजी पाण्यातून काढून कांद्यामध्ये टाकून घेते। हे बघा हा असा कचरा असतो दोडकं सोलल्यानंतर, म्हणून ती भाजी धुवून घ्यायची। आणि इथे मी तुरीची डाळ धुवून घेतली आहे, ती धुवून घेतलेली तुरीची डाळ त्यामध्ये घालायची आणि आता तुरीची डाळ आणि भाजी हे दोन्ही आपण कांद्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे। आणि भाजी एकत्र करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घालून सुद्धा ते मीठ एकत्र करून घ्यायचे। मीठ एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालते, भाजी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे। हे बघा मी इथे 1 वाटी पाणी घातलंय, त्यानंतर अजून अर्धी वाटी पाणी घालते आणि ते पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊन त्यावरती झाकण घालून मी ठेवून देणार आहे। हे बघा कुकरला झाकण लावून ठेवायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या येईपर्यंत कुकर ठेवून द्यायचं आहे। आणि थोड्या वेळाने कुकरची वाफ गेली आहे, आता मी झाकण उघडून बघते। ही बघा किती सुंदर झाली आहे दोडक्याची भाजी, सुंदर दिसते, मस्त झाली आहे भाजी। थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी पाणी वाटतंय, म्हणून मी 5 मिनिटासाठी ती भाजी उकळायला ठेवते। हे बघा इथे भाजीला छान अशी उकळ आलेली आहे, भाजी आपली तयार झालेली आहे, मस्त झाली आहे। मी ही भाजी चपाती आणि भाताबरोबर सर्व करते। हे बघा इथे चपातीबरोबर भाजी दिलेली आहे आणि आता मी भातावर ही भाजी टाकते। मला तर ही भाजी भाताबरोबर खूप आवडते, खूप सुंदर लागते ही भाजी। बघा आहे की नाही, भाजी आणि आमटी एकातच। आणि ही रेसिपी डिनरसाठी तर एकदम उत्तम रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। मी सुद्धा ही रेसिपी डिनर रेसिपी म्हणून केली आहे, तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।